कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला आई साहेबांची भूमिका कळली नाही। मला कळलीये, तुम्हाला कळली नाहीये। मी माफी मागितली तुमची। तुमच्या माफीचं जाऊ द्या, त्याविषयी नाही बोलायचं मला। मग तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम बद्दल माहित होतं, तुम्ही मला सांगितलं नाही। या गोष्टीचा मला खूप त्रास झाला, खूप त्रास झाला। एक वेळ मी ते पचवू शकते, पण काय? पण भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या स्वार्थासाठी बजरंगला बाहेर काढलं, हे कसं समजून घेऊ मी? किती डेंजरस माणूस आहे तो, माहितीये ना तुम्हाला? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असंच वाटतंय काय की आमच्या आई साहेबांनी बजाला जेलच्या बाहेर काढला? वाटत नाही, मला खात्री आहे। असं काही नाहीये, मला नाही वाटत असं। अधिपती, मी खरं सांगतेय, मी भुवनेश्वरी मॅडमना बजरंगशी बोलताना पाहिलं होतं। तुम्हाला आमच्या आई साहेब पटत नाही, त्यांचं वागणं पटत नाही, त्यांचे विचार पटत नाहीत, इतपतूर मी समजून घेऊ शकतोय। खरं तर तुम्ही दोघी गोण्या गोविंदांना राहिला तर मला खरंच चांगलं वाटेल, पण मी त्या गोष्टीची पण सक्ती नाही करू शकत। ठीक आहे, पण तुम्ही हे असले काहीतरी आरोप आमच्या आई साहेबांवर करू नका। एखाद्या गुन्हेगाराला आमच्या आई साहेब कवाच थारा देणार नाहीत, एवढा नक्की विश्वास आहे माझा। मी खरं सांगते हो, खरंच सांगते, मी बघितलं होतं त्या दोघांना बोलताना। मग तेव्हाचा एखादा व्हिडिओ नाही काढला का तुम्ही? त्या हॉस्पिटलमध्ये वगैरे काढलेली व्हिडिओ दाखवली तुम्ही, तसा मग तेव्हा तुम्ही त्या दोघांना एकत्र बघितलं तेव्हा व्हिडिओ नाही काढला? तुम्हाला राग यायला लागलाय का? मग राग येण्यासारखंच आहे, नाहीतर काय? तो बजा हलकडच आहे, त्याला सोडणारच नाहीये मी, पण त्याचा संबंध तुम्ही असा आई साहेबांशी जोडताना ते मला काय पटणार नाही, या जन्मात तरी काय पटणार नाही बघा। कसं समजावं तुम्हाला अधिपती? प्लीज प्लीज यावेळी तरी माझ्यावर विश्वास ठेवा। त्याला भुवनेश्वरी मॅडमनीच बाहेर काढलंय आणि मी हे पटवून देईन, त्याशिवाय मी शांत बसणार नाही। अजून कुठल्या भाषेत सांगू मी तुम्हाला? मला यो विषय वाढवायचा नाही, मी हात जोडतो तुमच्या समोर। मला भांडायचं नाहीये तुमच्या समोर। हा, पुसून घे। काय कधी कधी रागात माणसं येड्यावानी वागतात। लोकांना वेड्यात काढणं तुझा आवडीचा छंद आहे ना? विकृत बाई आहेस तू, विकृत। निघ, नोकरांसमोर तमाशा न ग। नोकरांसमोर? अगं सगळ्या जगासमोर तमाशा केलास तू माझा। काय राहिलंय आता? जावा खोलीत जावा, बोलू तिकडं। मला एक शब्द बोलायचा नाहीये तुझ्याशी। लग्नाच्या बायकोशी तुम्ही असं बोलू शकत नाही। 1000 वेळा सांगितलं तुला, तू लग्नाची बायको नाही आहेस माझी। माझी लग्नाची बायको एकमेव होती चारुलता। तू या घरची नोकर तेव्हाही होतीस आणि आजही आहेस। बघा, आम्हाला उगाच जाऊ दे की आता, नगा भांडत बसू। चला चला तुम्ही, त्रास होईल तुम्हाला, तब्येत सांभाळा तुमची। आहो धनाजी, काढून टाका हे सगळं, लई झाला सोहळा। भांडायचं मलाही नाहीये अधिपती। मग सोडा की विषय। हो, विषय सोडून मुद्दा संपणार आहे का? ठीक आहे, मी जात। अधिपती, मी खरं सांगतेय। हे तुम्ही मगाशी मी बोलला, माझ्यावर विश्वास का नाही ठेवत तुम्ही? तुमच्यावर विश्वास आहे हो, पण ही गोष्ट खरी नाही मला माहिती आहे। सोडा किती विषय। नाही सोडणार मी बजरंगचा विषय सोडणार नाही।
बजरंगचा विषय तर मी बी सोडणार नाही, पण तुम्ही बजरंगचं आणि आईसाहेबांचं काय कनेक्शन जोडू नका. मी बाकी कशासाठी नाही, मी आपल्यासाठी सांगतोय मास्तरीनबाई. आणि माझ्याकडनं चुकी झालीच त्यासाठी मी माफी करेन तुम्हाला माफ. थँक्यू. पण आता आईसाहेबांना घेऊ नका याच्यात. अहो पण त्याच आहेत या सगळ्या मागे. मास्तरीनबाई थांबा आता. मी नाही थांबणार. आता नाहीच थांबायचंय मला. तुमच्या डोळ्यावर ही जी मायेची झापड आहेत ना ती काढायची आहेत मला. तोंडाला येईल ते बरळू नका. मी बरळत नाहीये. तुम्हाला माझ्याबद्दल जरा जरी काही वाटत असेल ना तर विषय थांबवा, आत्ता इथं थांबवा. आमच्या आईसाहेबांनी खरंच लय भोगले हो. अशी दूषणं नका लावू तुम्ही त्यासनी सारखी सारखी. सॉरी अधिपती. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. मी बायको आहे तुमची. मी करेन तुम्हाला माफ, पण मी भुवनेश्वरी मॅडमना कधीच माफ नाही करू शकत. मला माहिती आहे त्यांनी बजरंगला हाताशी धरून मला वेडी ठरवलं. मला हेही माहिती आहे की त्यांनीच त्याला जेलमधून बाहेर काढलंय आणि हॉस्पिटलमध्ये त्याच त्याला आत सोडत होत्या. मला याच्यावर काय बोलायचंच नाही. चारुलता मॅडमच भुवनेश्वरीत हे जसं पटवून दिलं ना मी सगळ्यांना, तसंच आता बजरंगला बाहेर काढण्यामागे सुद्धा भुवनेश्वरी मॅडमच होत्या हेही पटवून दे. झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण कधीतरी तिच्या मनाचा विचार करा की. आई तुम्ही अजून तिला पाठीशी घालताय. काय करू मग? हो पोर आहे माझी ती. लय वाईट वाटतो हो तिचं. काही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आई आहात ना तिच्या. तुम्हाला सुद्धा फसवलं ते नाही. इतकी स्वार्थी बाई आहे ती. तिला स्वतःच्या स्वार्थापुढे नाती गोती माणुसकी माणूस यांची काही किंमत नाहीये. काही प्रेम वगैरे नाहीये तिचं माझ्यावर. तिला फक्त माझं वाटोळं करायचं. पण आई, जो माणूस दुसऱ्याचं वाटोळं करून स्वतःचं चांगलं करायला बघतो ना, देव त्याचं कधी चांगलं करत नाही. आणि आता मी देवीकडे प्रार्थना करेन, तिचं कधी चांगलं होणार नाही. आई, या घरात येण्यापूर्वी जशी रस्त्यावर फाटक्या अवस्थेत फिरत होती ना ती, पुन्हा त्याच अवस्थेला जाईल ती. बस बस करा. कायम आम्हाला शिव्याशाप देत आला. आमच्यातले चांगले गुण केव्हा दिसलेच नाही का हो तुम्हाला? आणली नोकर म्हणून, पण राहिलो आम्ही अधिपतींची आई बनून. त्यांच्यावर माया केली हे दिसत नाही का हो तुम्हाला? माया नाही, करणी म्हणतात त्याला, भानामती म्हणतात. कधीतरी बंद करणं हे तुझं माया पुराण. जरा जरी मनाची चाड असेल अजूनही तर निघून जा इथून. वेटोळं घालून बसलीस माझ्या घराला. तुला जेलमध्येच पाठवायला पाहिजे. तुला कायद्यानंच शिक्षा व्हायला पाहिजे. काय हक्क आहे का तुला या घरात राहण्याचा? का थांबलीस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.